सिंधुदुर्ग जिल्हा कोळम येथे रक्तदान शिबिराचे आयोजन दिनांक 25 एप्रिल रोजी मालवण तालुका सिंधुदुर्ग जिल्हा कोळम येथील समर्थ मंगल कार्यालय कोळम येथे सकाळी 9 वाजल्यापासून उपकेंद्र कोळम अनिरुद्ध उपासना केंद्र मालवण व सिंधु रक्तमित्र प्रतिष्ठान सिंधुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर राबविण्यात आले। या कार्यक्रमात कोळम ग्रामपंचायतच्या वतीने माझगाव आरोग्य संपन्न गाव अभियान अंतर्गत आरोग्य विषयक माहिती देण्यात आली। तसेच या शिबिरात रक्तदात्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। यावेळी कोळम सरपंच सियाधुरी, मसुरे आरोग्य विभाग कर्मचारी तसेच इतर मान्यवर देखील उपस्थित होते। आता ह्या मुलांना कधी कधी पिरियड्स भरपूर हेवी होतात। म्हणजे आता ते लवकर झाले पण अगोदर 14-15 वर्षाचं असायचं। आता लवकर जर पिरियड्स आले, भरपूर ब्लिडिंग झालं तर अशा मुलांना एनिमिया होते, म्हणजे त्यांचं रक्त कमी होतं, अशक्तपणा येतो, हात पाय वळतात, थकवा येतो आणि त्यामुळे इव्हन शाळेत जे ते लक्षपूर्वक शिकणार तेवढं ते पण त्यांचं कमी होतं। त्यामुळे ह्या मुलांचं मेनली HB चांगलं राहणं, व्हिटॅमिन D चांगलं राहणं, व्हिटॅमिन B12 चांगलं पांढरं होतं असं नाहीये। जर ते जास्त प्रमाणात असेल तर ते फंगल इन्फेक्शन आहे, त्याच्यावर गोळ्यांचं ट्रीटमेंट आहे, पण योग्य वेळी जर ते डिटेक्ट झालं आणि त्याच्यावर जर ट्रीटमेंट मिळालं, याच्यामुळे पाणी टाइमवर येत नाही। कधी कधी 1.5 महिना, 2 महिने, 3 महिने सुद्धा जातात आणि त्याच्यानंतर जी पाणी येते ते भरपूर ब्लिडिंग होतं। आता हे का होतं? कारण आपला लाईफस्टाईल चेंज झालाय। आपली मुलं जास्त सेडेंटरी लाईफस्टाईल, म्हणजे असं बसून जास्त वेळ असतात, मोबाईल बघत किंवा काय, परिणाम म्हणून त्यांचं शारीरिक आणि हॉर्मोनल बॅलन्स जो बॉडीमध्ये आहे तो चेंज होतो आणि अशा वेळी हा PCOD म्हणून एक आजार आपल्या इथे तेवढा दिसत नाही, पण शहरात तर अजून दिसतोय। तर असं जर काही असेल किंवा थायरॉइड पण आपण चेक करायला पाहिजे जर खूप वजन वाढत असेल तर। या सगळ्या गोष्टी तेवढ्याच गरजेच्या आहेत, फायदेशीर होईल। त्याच्यानंतरची स्टेज म्हणजे लग्न होतं, मग इनफर्टिलिटी हा प्रॉब्लेम येतो। आता इनफर्टिलिटीचं एक मोठं कारण हे TB पण आहे। आता TB जे आहे हे पोटाची TB होती, जी बाहेरून कळत नाही, त्यात खोकला येत नाही, एक्सरे मध्ये दिसत नाही, पण पोटाची TB असू शकते आणि पोटाची TB असेल तर पण प्रेग्नन्सी राहायला कठीण होऊ शकते। त्यामुळे ही डिटेक्शन ऑफ TB आणि इरॅडिकेशन ऑफ TB इज व्हेरी इम्पॉर्टंट फॉर इंडिया असं मला वाटतं। आणि ह्याच्यानंतर जेव्हा आपण प्रेग्नेंट होतो, गरोदर बायकांनी काय काळजी घ्यावी? पहिले 3 महिने तर खूपच महत्वाचं असतं। जड उचलू नये, जास्त लांब, पूर्ण आयुष्य चालू होतं। त्यामुळे त्याचे बर्थडेज किंवा त्याचा वारसा मोठा सेलिब्रेट करू नका, पण त्यावेळी जे गरोदरपणात आपली काळजी घ्यायची आहे ती घ्या, म्हणजे बाळ चांगलं होईल। आता ह्यावेळी काय लागतं? रक्तवाढीची गोळी, कॅल्शियमची गोळी, प्रोटीनची पावडर, हे जे आहे हे एक्स्ट्रा प्रमाणात लागतं। प्लस आपलं आहार चांगला पाहिजे, आहारात सगळ्या गोष्टी खायला पाहिजे, भरपूर पाणी प्यायला पाहिजे।